नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील डॉक्टर लॉरेन्स स्वामी मित्रमंडळ यांच्या वतीने श्रद्धेने व सन्मानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून तसेच मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। यावेळी परिसरात श्रद्धा, शांतता आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते। या अभिवादन कार्यक्रमाचे नेतृत्व दलित चळवळीचे अग्रणी उद्योजक डॉक्टर लॉरेन्स स्वामी यांनी केले। या प्रसंगी मुख्याध्यापक सुहास धीवर सर, प्रतीक धीवर, रोहन स्वामी, वामन पगारे यांच्यासह समस्त आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करीत सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला। यावेळी बोलताना उद्योजक डॉक्टर लॉरेन्स स्वामी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा मार्ग दाखवला। त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे। आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे। तसेच पुढे सुहास धीवर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले। आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर चालून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा। कार्यक्रम शांततेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। उपस्थित सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तमाम भारतीय लोकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी दिलेले तत्व श्रद्धा, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या गोष्टीवरच भारत चालावा याच मताचे आम्ही सर्व भारतीय आहोत। आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आमच्या दलितांचे नेते माननीय लॉरेन्सजी स्वामी हे सुद्धा आमच्या बरोबर आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली व्हायची असली तर त्यांच्या विचाराचे पायी व्हावं लागल आणि त्या विचारावर आम्हाला चालावं लागल। तर या समानतेचा धागा पकडून आमचे लॉरेन्स भैया स्वामी व त्यांचे आम्ही सर्व सहकारी यापुढेही बाबासाहेबांच्या विचारावरच चालत राहू। याला आम्ही कोणीही माईकाला आम्हाला रोखू शकणार नाही आणि या विचारांचा धागा घेऊन निरंतर आम्ही चालत राहू। जय भीम, जय भारत।